तर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकारानं सोलापुरात भाजप राष्ट्रवादीनं हातमिळवणी केली आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका भाजप राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून लढवते। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीवर तोंडसूक घेत आहेत, तर दुसरीकडे राज्यातले त्यांचेच सहकार मंत्री राष्ट्रवादीशी हातमिळवणी करतात। त्यामुळे भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत का असा संभ्रमच जनतेच्या मनात निर्माण झालाय। भाजप राष्ट्रवादीच्या या युतीचं कौतुक सोलापूरच्या खासदारांनाही केलंय। त्याची कबुली त्यांनी जाहीरपणे मात्र दिली आहे। त्या दिवशी मी मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घातलंय, राज्यामध्ये काय झालंय मला माहिती नाही। जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या विरोधात आहे, पण या तालुक्यामध्ये मला प्रस्थापिताच्या विरोधासाठी मला राष्ट्रवादीची परवानगी द्या असं मी माझ्याही नेत्याला मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं। त्यांनी म्हटलं। आज माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदाच हे झेंडे बघतोय जिथं घड्याळ बी आहे आणि कमळ बी आहे। हे जे चाललंय हे असंच चालू दे असं माझं म्हणणं आहे। तालुक्यामध्ये आघाडी करून लढण्याचा निर्णय घेतला। आमचाच पक्ष संकटात आल्यानंतर काहीतरी योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं होतं।